पाहतोय आपण न्यू मिलम पायगाव आणि देवी स्पोर्ट पाय एकाच विभागातील या दोन टीम पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर बरेच स्पर्धेमध्ये न्यू मिलन पायगाव आपण पाहिलं तर क्वालिफाय होणाऱ्या मॅच मध्ये पराभूत होत. हॅलो हॅलो तर मागील टुर्नामेंट मध्ये फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे त्यांचं काम पाहिलं जाईल. गोलंदाज टर्न होत आहे पहिल्या चेंडूवरती वॉट शॉट, चेंडूला फेकून दिला सीमा पार, षटकार. हॅलो हॅलो काय झाला. धावसंख्या आपण पाहतोय की 9 अंकावरती लागली गेली आहे. विवेक देवलीकर पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. नऊ सिंगल घेतली काही आमच्यापर्यंत माहिती पोचली जाते की 3 घेतल्या म्हणून. माईक आमचा बंद होता ना. या ठिकाणी पाहतोय आपण शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्ट मधून चेंडू जातोय निघून सीमा रेषेकडे आणि होतोय फरार, सीमा पार, चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या चौकाराच्या मदतीने. रुपेश ऑन स्ट्राइक. अजून एकदा मोठा फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का, पोहोचला गेला परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. अजून एक येतोय दमदार चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या पाहतोय 15 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. एक चांगल्या प्रबळ आणि भरपूर स्कोर कार्ड मजबूत अशा दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 15, 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एक षटकार 2 चौकारच्या मदतीने आपण पाहतोय 15 अंकावरती धावफलक सजला गेलाय, लागला गेला आहे. विवेक देवलीकर यांना मात्र या ठिकाणी पाहतोय आपण घाम फोडण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय धावतोय, पाहूया काय करेल. क्या बात आहे, वेल फील्ड. जणू काय इंटरनॅशनल लेवलची क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं.
क्या बात आहे, वाह. एक धाव जरूर. आता 3 कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकली पाहूया धावफलकावरती 18. क्या बात आहे, क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. या वेळेस भरपूर टायमिंग दिला गेला आणि त्याच्या टायमिंगचा पुरेपूर वापर चेंडू करतोय हा वाईस सपर. पुन्हा एकदा सिक्सर. जातोय, धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते 24 या अंकावरती. बिनबाद 24 आबाद जिंदाबाद अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक होतं पण पॉवरफुल फलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली तर दोघांकडून चांगली आहे. आपण पाहिलं तर नितीन गवली याच्या माध्यमातून 2 षटकार, तर रुपेश मुकादम बंदे में है दम त्याच्या माध्यमातून येत आहेत 2 चौकार. अशा रीतीने 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. नवीन गोलंदाजी मार्क वरती पाहूया या गोलंदाजावरती कशा प्रकारे प्रहार केला जाईल. बॉलर नेम दादा, बॉलर नेम. या ठिकाणी पाहूया गोलंदाज होते तयार. गोलंदाजी मार्क वरती काय करतात पाहूया. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या या ठिकाणी 24. गोलंदाज टर्न होते पाहूया. या वेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय पाहूया. फटका फसला होता जरूर, परंतु अधिक उंच, भरपूर उंच हवेमध्ये होता चेंडू आणि या ठिकाणी मात्र धरतीला दान झाले आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या ठिकाणी पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मिस टाइम झालेला आहे. आता काय घडतंय आणि आता मात्र झेल इथंही सुटले गेले आहे. बॅक टू बॅक एक ठिकाणी आपण पाहतोय की 2 जीवनदान लाभलं गेलं आहे. रुपेश आज चांगली फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये जवळ आपण पाहिले 14 धावा धावफलकावरती जमा केले गेले आहेत. सिक्सर किंग नितीन गवली या ठिकाणी पाहू शकता आपण स्ट्राईक एंडला. या हंगामामध्ये अधिक 50 सुद्धा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पुढील चेंडू फुलटॉल वसूल केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय चौकार. चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाज सरसावतोय. अजून एक मोठा फटका. आता फटका फसला जरूर आहे परंतु सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक दूरवर उभा. किती धावा घेतल्या जातील हे पाहूया. इथे अजून मिसफील्ड पाहायला मिळते परंतु या ठिकाणी 2 धावा घेण्याचा मनसुबा आखला होता आणि त्या 2 धावांवरती समाधान. धावसंख्या 33. प्रत्येक चेंडूवरती प्रहार पाहायला मिळते, हाणामारी पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने धावा ही चांगल्या बनल्या जात आहेत धावफलकावरती. इथे मात्र अजूनही आपण पाहू शकता काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खोदून काढले ऑन साइडला. इथेही एकदा कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहे, चुकी नाही आणि सिंगलच धाव कंप्लीट केली जाते. 34 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे. शेवटचा
चेंडू या ओव्हर मधील पाहायला मिळेल. विजय टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आता मात्र क्षेत्ररक्षक आहे एका टप्प्याने कलेक्ट केलाच जातोय आणि सिंगलच धावा घेतली जाते. त्यापेक्षा अधिक काही नाही आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती. पस्तीस 35 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती. देवेश्वर पाये आणि न्यू मिलन पायगाव एकाच विभागामधील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर न्यू मिलन पायगाव अधिक ताकदीने खेळ नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये करतोय आणि या ठिकाणी मात्र कडी परीक्षा असेल देवेश्वर पाये टीमची. पाये टीम ही चांगली टीम आहे, परंतु आतापर्यंत गोलंदाजांवरती जो प्रतिहल्ला पाहायला मिळते तो वाखाणण्याजोग्य आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. हरेश गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होईल. रुपेश मुकादम स्ट्राइक एंडला. चांगली मजबूत सुरुवात तर झाली आहे. पाहूया हिला आबाद ठेवण्यासाठी सातत्यपूर्व तुम्हाला कामगिरी करावी लागेल आणि अधिक धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. त्या झालेल्या आहेत, परंतु या तिसऱ्या ओव्हरमध्ये किती घेतायत हे पाहूया. हरेश देवलीकर पहिल्या चेंडूवरती अप्रतिम ताकदवार देखना चिकना फटका या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातो सीमा पार चौकार. मिळाला पुन्हा एकदा आकार. 39 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. तुफान पिंपलासने खऱ्या अर्थाने तुफानी दाखवत सोनाली टेमघर संघाला परास्त केलं. चौ बाजूने कामगिरी आपण जर पाहिली तर या क्रिकेट मंडळाचे सहसचिव जगदीश म्हात्रे यांची कमालीची खेळी पाहायला मिळाली. मग फलंदाजी असो आणि गोलंदाजी असो हे चांगली कामगिरी दिसून आली. इथं मात्र पाहूया विजेता संघ त्यांच्याशी 2 हात करेल. मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व इथं न्यू मिलन पायगाव देवेश्वर पाये अशी मॅच आणि धावा मात्र बनतायत खूप चांगल्या वेगाने. 39 धावा लागल्या गेल्यात धावफलकावरती. आता मात्र पाहू शकता आपण पॉइंटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या जवळ, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीची मागणी केली जाते आणि 3 धावा होतील, कारण लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तू चेंडू उचल मी चेंडू उचल असं चालत नाही क्रिकेटमध्ये. ज्याच्या जवळ आहे त्यांनी मात्र चेंडूला गॅदर करायचं असतं आणि याच्यामध्ये नितीन गवली मात्र माहिर आहे, मास्टर आहे. बघितलं की चेंडू अजून उचलत नाहीत, तिसरीची मागणी केली आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 42 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. आता स्ट्राइक वरती नितीन गवली पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी नेहमी पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रोक मात्र भरपूर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ताकदवार फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कंपारच्या रिजन मध्ये ट्यूबमध्ये चेंडू जातोय. आता मात्र सिंगलच घेतली जाते. इथेही जर विचार केला तर दुसरी धाव झाली असती, परंतु रुपेश याच्या बॅटमधूनही धावा बनतायत. म्हणजे कोणाही स्ट्राइक वरती असेल तर धावा बनण्याची क्षमता आहे. म्हणजे दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये त्या अनुषंगाने जोखीम घेत नाहीत. 2 धावेने स्कोअर कार्ड मध्ये सिंगलने धावसंख्या पुढे जाते 43. या ठिकाणी पाहतोय चांगला चेंडू आहे आणि निर्धावची झाली सांगता. 43 धावा स्थिर आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावा बरोबर बनल्यात नो डाऊट. विकेटचं पतन होत नाही. गोलंदाजांना मात्र ती सफलता मिळत नाही आहे. त्याच्या तयारीमध्ये जरूर आहेत. पुढे सरसावले आणि मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगले चेंडूची होते समाप्ती. बॅक टू बॅक या ठिकाणी दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात. आता मात्र ओळखला जातोय फटका कुठे खेळला जाईल, कसा खेळला जाईल, लाईन कुठल्या प्रकारची हाताळणं गरजेचं आहे आणि त्या अनुसार हरेश गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा आता मात्र सेपल झाले भरपूर टायमिंग जरूर आहे पाहूया काय घडतंय परंतु क्षेत्ररक्षकाला भेदू शकले नाही त्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय हा पटकान झेलच्या स्वरूपात आता मात्र रुपेश मुकादम बाद होतोय उमेश टर्न होतं गोलंदाजी मार्क वरती नितीन यांना फुलटॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय चेंडू मात्र येतोय व्यासपीठाला सलामी देण्यासाठी सिक्सर हे गोरगरिबांचा सारा या ठिकाणी पाहतोय आपण षटकार येतोय 59 धावा धावफलकावरती आणि नितीन मात्र वैयक्तिक आपण पाहिले तर 37 धावांवरती खेळतोय ज्याच्यामध्ये आपण पाहिलं 4 षटकार आणि 2 चौकार अशा रीतीने आपण पाहतोय भरपूर धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर 59 धावा ओव्हर क्रमांक 4 3 चेंडू झालेले आहेत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि भरपूर धावा आजच्या या संपूर्ण खेळातील विचार केला तर सर्वाधिक धावा लागल्या गेल्यात इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु धाव घेतली नाही आहे स्ट्राईक ठेवली जाते राखली जाते गणेश यांना मात्र नॉन स्ट्राईकला थांबून समोर नितीनची खेळी फक्त अनुभवायची आहे एन्जॉय करायची आहे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतंय डॉट येतो 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पाहूया पुढील चेंडू अजून एक धमाका तडाका हाही चेंडू जातो लांब कुठेतरी जाऊन पडतोय षटकार पाहिली तर 65 झाले आहे या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 43 धावा धावफलकावरती वैयक्तिक नितीन गवळी यांच्या पाहतोय शेवटच्या चेंडूवरती जरी षटकार आला तरी 49 होतील 50 होत नाहीये पाहूया लिगल डिलिव्हरी टाकली तर अनलिगल राहिली तर काहीतरी पाहायला मिळेल अजून एक हाय चेंडू नाही थांबत जातोय सीमा पार षटकार
चला या मैदानाच्या आतमध्ये लगेच आपल्याला अजून एक एक्स्ट्राचा आजच्या दिवसात सामना खेळायचा आहे, कारण आपण पाहिले तर या स्पर्धेची सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल संदेलच्या सत्रात. चला सलामीची जोडी येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. शत्रक्षण एका ठिकाणी लावलं जाते आहे. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या 72 बनवायची आहेत. पाहूया या धावा बनल्या जातील की थांबल्या जातील. कालेराम केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद मनोज ठाकरे. या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या आजच्या दिवसातून आपल्याला न्यूझीलंड पायगाव टीमच्या नावी पाहायला मिळते. नक्कीच जेव्हा जेव्हा नितीन गवली, रुपेश मुकादम चाललेत तेव्हा तेव्हा न्यूझीलंड पायगाव टीम चाललेली आहे. नाबाद बनवलेत नितीन गवलीने 49 आणि रुपेशनं 22. क्या बात आहे. 4 ओव्हरमध्ये 71 एक गड्याच्या मोबदल्यात. आणि या स्पर्धेची मोठी धावसंख्या 72 चं टार्गेट सेट केलाय देवेश स्पोर्ट पाये, उमेश मुकादम फॅन टीम. नक्कीच आपल्या भिवंडी तालुक्याची लास्ट बाउंड्री आहे पाये. इथून ही टीम आलेली आहे. खूप दूरचा प्रवास करून या वेले गावामध्ये आलेली आहे. देवेश ग्रुपचे सर्वे सर्वा, पायेगावचे उद्योजक उमेश मुकादम फॅन टीम. बघूया 72 बनवायचे आहेत. फलंदाज विवेक देवलीकर आणि त्यांच्या सोबत बाळाराम. चला तुफान पिंपलास टीम आपण देखील तयार आहे. लगेच चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपल्याला पुढील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना खेळायचा आहे. नितीन गवली, 1 मॅन आर्मी. बघूया पहिला चेंडू.
पहिला चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय. इथे अगदी चेंडू सीमा पार आहे क्या? यस, टप्पा अगदी लाईनवरच आहे. नाही कार्यात खोटे. इथे सुरुवात पहिल्या 2 चेंडूवर चांगली, त्यानंतर मात्र अखेरकार नितीन गवलीनं विवेक देवलीकरचा अडसाल दूर केलेली आहे. रन मशीन ऑफ देवेस्पोर्ट पायी. बघूया या चेंडूवर एक सिंगल धाव कमलाकर भुरेनं कंप्लीट केली. बघूया आता बालाराम आहेत. 4 चेंडूमध्ये 11 धावा लागलेत. 3 मध्ये धावावर विवेक देवलीकर. एक कमलाकर आणि बालारामला हा चेंडू डॉट. चांगलं कमबॅक. पहिल्या 2 चेंडूंवर वार, त्यानंतरच्या 3 चेंडूंवर पलटवार नितीन गवलीनं केलाय. इथे हा चेंडू ऑन साइडला खेळलेत. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सेफ लँड होतोय. पोलार्ड चेंडूच्या समोर. चांगली फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केलेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती 1-13. 72 धावांचं टार्गेट सेट केलाय. नितीन गवलीनं फलंदाजीतून 49 आणि गोलंदाजीतून 1 विकेट आणि 13 धावा. नक्कीच हा सामना न्यूझीलंड पायगाव टीमनं जिंकला तर सामनावीर म्हणून पायगाव टीम कडून नितीन गवलीचं नाव पहिल्या क्रमांकावर राहील. बघूया एखाद्या पाये संघाच्या टीम मधून दुसरा आपल्याला नितीन सारखा खेळाडू कोणी पाहायला मिळेल का? कारण की विवेक देवलीकरनं सुरुवात जरूर चांगली केली, मात्र तिसऱ्या चेंडूवर त्यांची विकेट झेलबादच्या स्वरूपात आली होती. अठरा चेंडू मध्ये 59. गोलंदाज राजेश आहे. इथे हा चेंडू अगदी पायामध्ये टाकला होता. डॉट बॉल. राजेश, गणेश, पोलाद, रुपेश, अनिल, जगदीश मुकादम, कुंदन, रवींद्र, एक कंप्लीट टीम. आमच्या कांतीभाऊ देखील तीन ऍक्शन मध्ये दोन्ही हात वरती केलेत. काय बात आहे. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये शॉट फायनलिंगला आहेत.
रुपेश सध्या बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी करतोय. ही सीझन रुपेशसाठी खूप चांगली चाललेली आहे. सलगचा तिसरा डॉट आलाय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. नाही 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 धनाजी थलीचे फक्त पहिल्या सामन्यासाठी 3 डॉट, 3 विकेट, 3 चौकार आणि 3 षटकार. इथे विकेटचं पतन. बॅटकट होती. यस असू द्या. आता काय दावा मोठे आहेत. उमेश मुकादम आलेत. संघाचे करता धरता देवेश ग्रुपचे अध्यक्ष उद्योगपती. उमेश मुकादम. क्या बात आहे. अतिशय चांगला सेन्सिबल क्रिकेट. तंत्र शुद्ध. उमेश मुकादम. बंदे में दम. नाम आहे उमेश मुकादम. मूर्ती लहान आहे, कीर्ती खूप मान आहे. चांगलं व्यक्तिमत्व. पायेगावचे उद्योगपती आहेत. देवेश ग्रुपचे अध्यक्ष बालाराम. काय राजेश देखील हा चांगली गोलंदाजी करतायत. वा. आज संघामध्ये चंदू दिसत नाहीयेत. पाच चेंडूमध्ये फक्त राजेशनं 1 धाव दिलेली आहे. बघूया इथे यष्टीरक्षकाने चेंडू सोडला आहे. बॅट कट आहे की नाही चेक केलं जाईल. चेंडू चाललाय डीप फाईन लेग. वाईट प्लस 22. क्या बात आहे. काय इशारा आहे. लंच नंतर सुनील म्हात्रे सर देखील अतिशय चांगल्या ऍक्टिव्ह पाहायला मिळतात. सुनील सरांच्या नेहमीच ऍक्शन जे आहेत ना त्या बघण्यासारख्या आहेत. भाऊ पाटील काहीसे शांत झालेत. आमचे सुरेश गरज सर पहिल्यापासून शांत आहेत. बघूया हा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने केलाय. चेंडूच्या समोर पोलार्ड. चेंडूला उचलून फेकी केली. 2 धावा आलेत शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या लागली 2 ओव्हर 2 बाद 21. अजूनही बनवायचे आहेत. 12 मध्ये 51 धावा. 51 धावा आहेत. जगजित दादाला देऊन टाका तिसरी ओव्हर. आज हेमंत देवलीकर, विजय भालेकर, शरद काटीकर दिसत नाहीयेत. नितीन दादा यांचे जवळीक अनिल आलाय. क्या बात आहे. पुराणा चव्हाल चांगला गोलंदाज आहे. अनिल आज टीमला जॉईन आहे. अनिल या संघाचा एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडूवर रिव्हर्स फटका. जगदीश मुकादम चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू चाललाय डीप. थर्ड मॅन सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. धावसंख्या झाली ती 25. 72 बनवायचे आहेत. क्या बात आहे. ही अनिलची खासियत आहे. अगदी रनअप छोटा आहे मात्र अँगल खूप चांगला बनवत आहेत. चौकारानंतर डॉट. इथे हा चेंडू स्क्वेअर विकेट उडवलाय. अनिल मुकादम लॉंग लेग आणि डीप फाईनलला उभे आहेत. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. प्रभाकर मडवी वेलकम. मास्टर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू. इथे स्टँडच्या मागे चेंडू जरूर गॅदर केलाय मात्र
इथे कुठल्याही प्रकारचा बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल, एक तुम्हारे एक हमारी, चौकार डॉट, चौकार डॉट आणि अजून एक डॉट. क्या बात आहे. इथे उमेश मुकादमने देखील आपली विकेट दिलेली आहे. यशस्वी झालेले आहेत. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये संजय. संजय या संघाचं एक खूप सिनियर खेळाडू आहे. संजय, उमेश, योगेश देवलीकर देखील या संघाचे खूप काल कॅप्टन म्हणून आपण पाहिलेत. सध्याच्या घडीला शिवाजी भुरे या टीमचे कॅप्टन आहेत. संजय, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. तुफान पिंपलास टीमचे कॅप्टन. आपण नाणेफेकी कक्षेसाठी येऊन थांबायचंय. स्वर्गीय कमलाबाई जगनशेठ पाटील नाणेफेकी कक्षामधून नाणेफेकी केली जाईल. क्या बात है. जगदीश मुकादम खूप सिनियर खेळाडू आहेत. 3 ओव्हर धावा बनलेत 31 आणि आता अजून 41, 6 मध्ये 41. क्या बात है. कांतीलाल मुकादम. आज नितीन गवलीनं अखेरकार आपल्या सिनियर खेळाडूला संधी दिलेली आहे. जगदीश मुकादमला थांबवून कांती मुकादमला गोलंदाजी दिली. कारण की 6 मध्ये 42. सराव करा, अजून एक चेंडू टाका. कारण की पहिला चेंडू टाकला काय आम्हाला आगला वेगळा वाटलाय. यस. बघा, मी सांगितलं सराव, अजून सराव करा. मी लगेच चेक केला आणि कांतीलासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. वेलकम अमर पाटील. राहुल. यस, अमर पाटील. आज गुरु थले देखील आम्हाला जॉईन झाले होते. नक्कीच आज आपली संपूर्ण आई गावदेवी 40+ ची टीम चे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं धन्यवाद. कांतीलाल मुकादम आलेत. बघूया, नितीन गवली, रुपेश मुकादम असतात. 6 चेंडू. पहिला चेंडू स्टंपच्या वरून, अतिशय चांगला टप्पा. बाळाराम देखील असतात. वा, अडोस पडोसचे दोन्ही संघ आहेत. एकाच पंचकृषीतील संघ. इथे हा चेंडू समोरच्या दिशेने केलाय रुपेश. चांगली फिल्डिंग. 1 धाव. 2 चेंडू मध्ये 1 दिली. इथे अखेरकार चौकार आणि भीमार. नक्कीच भाऊ सरांनी चेक नो दिलाय. घरे सर. यस. आता जगदीश दादा मनामध्ये बोलत असतील, मी टाकत होतो. नितीन गवली बोलले थांबा, कांतीलालला देऊ. चला, हरकत नाहीये. 3 धावा, चक नो आणि चौकार. 7 धावा येतील. धावसंख्या 39. क्या बात आहे. संजयना फटका उडवलाय. बघूया, हवेमध्ये रुपेशला माहित आता जास्त मेहनत करून काय फायदा नाही, कारण की सामना आपल्या पक्षामध्ये आहे. जगदीश मुकादम. नक्की जगदीश मुकादम या संघाचे एक चालू सीझन मध्ये चांगले गोलंदाज म्हणून पुढे आलेले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा
पाहिलं तर 41 म्हणजे अजूनही 31 धावा पाहिजेत, चेंडू कमी आहेत. हा फटका ऑन साइडला केलाय. बघूया पुन्हा एकदा संजयला स्ट्राईक दिली जाईल. धावसंख्या 43. फक्त 2 चेंडू पहिल्या विजयापासून दूर आहेत. कांतीलाल भाऊंना आज 2 चेंडू टाकण्याची संधी मिळाली. हा चेंडू स्वेर आहे, वाईटचा इशारा आलाय. पंच सुरेश गरजसर, सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील या सामन्यासाठी तिन्ही पंच मैदानामध्ये तैनात आहेत. चांगला फटका ऑन साइडला, ताकद पाहायला मिळाली संजयची. हा चेंडू देखील 2 खेळाडूंच्या मधून आर पार, सीमा पार, चौकार. बघायला गेलं तर 48 पर्यंत पोहोचलेत, म्हणजे 50 धावा अगदी या टीमनं देखील बनवल्यात. 72चं लक्ष असताना नक्कीच हा सामना जिंकलाय न्यू मिलन पायगाव टीमनं. अभिनंदन. अडलक, उमेश शेठ मुकादम अँड ऑल टीम, देवेश स्पोर्ट पाये या सामन्याचे सामनावीर. 1